नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय पटेल डिफरन्शिएशनच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे. आता आज आपण काय म्हणणार आहोत बघा, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आता लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे काय? ज्यावेळी एखादं एक्झाम्पल अशा फॉर्ममध्ये येत असेल, मला मी एक एक्झाम्पल घेतोय, फाईंड dy बाय dx इफ y इज इक्वल टू x रेस टू x. बघा असलेलं एक्झाम्पल y इज इक्वल टू x रेस टू x म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन असेल आणि ज्यावेळी कोणता फॉर्म्युला यूज होत नसेल तर काय करायचं, त्यावेळी टेकिंग लॉग ऑन बोथ साईड करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. आता एक्झाम्पलमध्ये बघा काय एक्स रेस टू एक्स, इथे कधी कधी साइन एक्स रेस टू टॅन एक्स असेल, कॉस एक्स रेस टू साइन एक्स असेल किंवा प्लसमध्ये अजून एक कोणती तर टर्म असेल, तर अशा टाईपचं असेल एक्झाम्पल, त्यावेळी काय करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. आता दिलेलं एक्झाम्पल बघा, y इज इक्वल टू काय दिले, एक्स रेस टू एक्स, मी काय घेणार, टेकिंग log on both side, taking log on both side. मग काय म्हणतो बघा, log y is equal to log x raised to x. आता हा फॉर्म्युला आहे बघा, log a raised to m असेल तर कसं लिहिता तुम्ही, m log a raised to पॉवर इकडे असते ते इकडे घेत आहे. मग इकडे काय बघा, log y is equal to x into log x, हा x इकडं घेता. आणि कधी पण इकडे लक्ष देता x into log x. तर मी घेणार डिफरन्शिएट with respect to x. log y चं डेरिव्हेटिव्ह, log x चं काय ते 1 upon x, मग log y चं येणार 1 upon y into dy by dx. आणि इथं कधी पण लक्ष घ्या, प्रोडक्ट यूज करायचं, काय करायचं, प्रोडक्ट रूल. आता d dx हो, प्रोडक्ट रूल काय बघा, d dx हो u into v, काय आहे, u into डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v into डेरिव्हेटिव्ह ऑफ u. मग तोच प्रोडक्ट रूल इथे यूज करायचा आहे. मग काय बघा, हा u आहे आणि हा v आहे, म्हणजे x इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू ची टर्म काय आहे, एक्स. मग काय होतं बाया, therefore 1 upon y dy by dx is equal to x into log x का डेरिव्हेटिव्ह आहे ना 1 upon x, log x आहे ना 1 upon x प्लस log x into x का डेरिव्हेटिव्ह 1, therefore 1 upon y dy by dx is equal to x cancel 1 plus log x into what कहते हैं log x. और dy by dx is equal to कहते हैं हा y डिवाइड आहे तो मल्टीप्लाई होतो y into 1 plus log x. y ची व्हॅल्यू काय आहे तुमची, x raised to x, इथं पुट करा x raised to x into 1 plus log x, हे तुमचं आन्सर. लक्षात आलं, कधी पण फंक्शन रेस टू फंक्शन आलं तर काय करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आता दुसरं एक एक्झाम्पल घेतो बघा मी, फाइंड dy by dx if y is equal to sin x raised to tan x. काय दिलं बघा एक्झाम्पल, sin x raised to tan x. मी ह्या एक्झाम्पलमध्ये काय घेणार बघा, पहिल्यांदा दिलेलं एक्झाम्पल y is equal to sin x raised to tan x, taking log on both side, taking log on both side. मग काय येतं बघा, log y is equal to log of sin x raised to tan x. मग काय होतं बघा, log y is equal to therefore log y is equal to हे tan x raised to पॉवर तिकडे येणार tan x into log of sin x. परत डिफरन्शिएट with respect to x. log y चं डेरिव्हेटिव्ह येणार 1 upon y dy by dx, इथं हा u आणि हा v, तर कसं म्हणू बघा, tan x into d by dx ऑफ प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे, log of sin x प्लस log of sin x into d by dx ऑफ u ची टर्म काय येतं, tan x. मी एक्झाम्पल मध्ये कसं होतं बघा, 1 upon y dy by dx is equal to tan x into
लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार लॉग ऑफ एक्स काय ते 1 अपॉन एक्स लॉग ऑफ फंक्शन असेल तर 1 अपॉन फंक्शन इथे येणार 1 अपॉन साइन एक्स लॉग ऑफ साइन एक्स तर 1 अपॉन साइन एक्स परत हे फंक्शन आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ते इंटू कॉस एक्स प्लस log of sin x into log of sin x into tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे ते sec square x म्हणजे काय झालं बघा tan x cos अपॉन sin काय ते cot x प्लस log of sin x into sec square x हे कशाचं आन्सर आलं dy by dx 1 upon y dy by dx therefore dy by dx is equal to y into tan x into cot x plus log of sin x into sec square x हे एक्झाम्पल tan x into cot x 1 असते ते लिहिलं तरी चालेल तुम्ही इथपर्यंत आणि शेवटी y ची व्हॅल्यू काय आहे sin x raised to tan x into cot x plus log of sin x into sec square x हे तुमचं फायनल आन्सर ओके समजलं असेल तुम्हाला तर हेच एक्झाम्पल बघा आपण कशा पद्धतीने करतात फाइंड dy by dx if y is equal to sin x raised to x plus x raised to sin x या टर्म मध्ये विचारला आहे या एक्झाम्पल मध्ये काय करणार बघा sin x raised to x आणि x raised to sin x कसं होणार बघा एक्झाम्पल मध्ये अशा टाइप मध्ये एक्झाम्पल असेल y is equal to sin x raised to x plus x raised to sin x हे कन्व्हर्जन कसं लिहितो बघा u plus v लिहितोय काय लिहितोय u plus v sin x raised to x ला u आणि x raised to sin x ला v तर याचा dy by dx काय होईल बघा dy by dx is equal to du by dx plus dv by dx हे इक्वेशन 1 म्हणतो मी आता u म्हणजे काय आहे sin x raised to x आणि v म्हणजे काय आहे x raised to sin x पहिल्यांदा u is equal to काय आहे sin x raised to x ह्याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं परत ह्याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि त्या दोन्ही आलेल्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या मग काय होतं बघा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड मग काय होतं बघा log u is equal to log of sin x raised to x मग अशी लोक दिलेला लॉगचा बोल इथे यूज करा मग काय होतं बघा log u is equal to r raised to x टाइप इकडे ना x into log of sin x परत इथं डिफरन्शिएट with respect to x log u चं येणार 1 upon u du by dx हा x u आणि हा v परत इथं प्रोडक्ट होईल x into d by dx of log of sin x plus log of sin x into d by dx of u ची टर्म काय येतं x काय होते बाय x into log of sin x काय येणार 1 upon sin x आणि परत sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x plus log of sin x आणि x चं डेरिव्हेटिव्ह आहे ते 1 म्हणजे काय झालं x into cos upon sin काय येते cot x plus log of sin x 1 upon u du by dx therefore du by dx is equal to u into x cot x plus log of sin x आणि u म्हणजे काय आहे u ची व्हॅल्यू काय बघा u ची व्हॅल्यू sin x raised to x हे तर पुट करा sin x raised to x into x cot x plus log of sin x ओके हे तुमच्या लक्षात असतं here du by dx हे इक्वेशन 2 आता इकडे लक्ष द्या v म्हणजे काय आहे x raised to sin x v is equal to x raised to sin x तर taking log on both side काय होईल पाहिजे log v is equal to log of x raised to
sin x. Therefore, log v is equal to sin x into log x. Differentiate with respect to x. Log with 1 upon v dv by dx plus is equal to u into v derivative चा whole sin x into log x चा derivative आहे 1 upon x plus log x into sin x चा derivative आहे cos x. वेगळ्या किंवा dv by dx is equal to v divided by multiply sin x upon x plus log x into cos x, which value काय आहे, which value x raised to sin x upon x plus log x into cos x. हे इक्वेशन 3 भेटलं असते. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 या दोन्ही व्हॅल्यू इथं 1 मध्ये पुट करा, तुमचं dy by dx चा आन्सर येते. समजलं असेल तुम्हाला. म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कधी फंक्शन रेस टू फंक्शन आलं तर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करायचं. ओके, तरी तुम्हाला समजलं असेल. काय डाऊट्स आणि तुमच्या क्युरी असतील तर मला कमेंट्स करा. थँक्यू.